की सावरकरांना 47लाच पंतप्रधान व्हायचं होतं, पण सावरकर नाही झाले. 47 नंतर 2014 उजाडायला लागलं. सावरकरांच्या वाटचालीवर चालणारा उशीर झाला, पण त्या माणसांनी 10 वर्षात पूर्ण भारत बदलला. म्हणजे सावरकरांची जी काय धोरणं त्यांनी 37 सालच्या ज्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणांमध्ये, मला वाटतं ती भाषणं अजून आलेली या संचात आलेली आहेत, ती तुम्ही सांगितलं की नंतर प्रकाशित होणार आहेत. तर त्यांनी हिंदू राष्ट्र दर्शन म्हणून त्यांची अध्यक्षीय भाषणांचा संच आहे. त्याच्यात त्यांनी बघा, म्हणजे सावरकरांचं थोडं शब्द जड असतात. त्यांनी आर्थिक नीती भारताची काय असावी हे सांगताना सावरकर म्हणतात, त्यांनी शब्द केला वर्गहिताचा राष्ट्रीय समन्वय. म्हणजे काय, तर जो श्रमिक वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे आणि दुसरीकडे भांडवलदार वर्ग आहे, तर त्यांचं म्हणणं देशाला भांडवलही पाहिजे, देशाला श्रमिकही पाहिजे, शेतकरी पण पाहिजे. आणि शेतकरी त्यांनी प्रामुख्याने म्हटलं की आपल्याकडे परंपरा आहे की आपल्याकडे शेतकऱ्यांमधनंच सैनिक येतात. शिवाजी महाराजांचे सैनिक शेतकरीच होते. म्हणजे त्यांचं शेतीचं कामं संपली की तो नांगर मोडायचा, त्याच्यात तलवारी तयार करायच्या आणि बाहेर पडायचं. तर त्याच्यामुळे शेतकरी पण सक्षम झाला पाहिजे. आणि हा काळ कसा होता की जेव्हा वर्ग संघर्ष हाच दोन्ही बाजूनी, म्हणजे कॅपिटलिस्ट विरुद्ध हे भांडवलदार विरुद्ध लेबर, यांचं म्हणणं की हा वर्ग संघर्षच आहे. दोन्ही भांडवलदार श्रमिकांना लुटायला बघत होते, श्रमिक भांडवलदारांना मारून आपली सत्ता. असं होऊ शकत नाही. आणि आज जगात आपण बघतोय की कम्युनिझम तर पूर्ण नष्ट झालेलं आहे. तेव्हा सावरकरांनी हा तिसरा वर्गहिताचा राष्ट्रीय समन्वय, दोन्ही वर्गांचं त्याच्यामध्ये हे झालं पाहिजे आणि ते राष्ट्राच्या हिताकरता झालं पाहिजे. आता ही सावरकरांची नीती आता तुम्हाला लक्षात येईल की एवढा प्रस्तावना का केली. 2014चा नारा आठवतो, सबका साथ सबका विकास. आपले आदरणीय पंतप्रधानांनी ही नीती अक्षरशः अंमलात आणलेली आहे आणि आज त्या 10 वर्षांनी आर्थिक प्रगती पण झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये आता आज जर बघितलं तर आज जो लेबर आपण म्हणतो, श्रमिक वर्ग म्हणतो, आता तो भांडवलदारांकडे शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायला लागले लोक. त्यामुळे हे जे धोरण सावरकरांनी तेव्हा बघितलं होतं, युद्धाचं धोरण, सावरकरांचं म्हणणं की डिफेन्स मिनिस्ट्री कशाला हवी तुम्हाला, संरक्षण मंत्रालय कशाला हवं, कारण आक्रमण हाच सर्वोत्तम बचावाचा मार्ग आहे. तर ती युद्ध मंत्रालय नाव द्यावं अशी त्यांनी मागणी केली होती. आज आपण बघतो की आज आपलं संरक्षण मंत्रालय असलं तरी यावेळेला सिंधूरच्या दृष्टीने ते युद्ध मंत्रालय झालं. पहिल्यांदा आपण पाकिस्तानच्या भूमीवर आपल्या सीमेच्या बाहेर जाऊन आपण आपल्या सैन्याने पराक्रम गाजवला. विदेश नीतीमध्ये सावरकरांचं म्हणणं होतं की त्या देशामध्ये कुठल्या पद्धतीचं सरकार आहे, लोकशाही सरकार आहे, हुकुमशाही सरकार आहे का आणखीन राजेशाही आहे, आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही आहे. त्या देशाची धोरणं आमच्या धोरणाला सुसंगत आहेत की विसंगत आहेत, तो देश आमच्या शत्रू राष्ट्रांचा मित्र आहे का शत्रू आहे, आणि त्या देशाशी संबंध ठेवून आमचा फायदा होणार आहे का आमचं नुकसान होणार आहे, हे केवळ ओळखून आम्ही त्यांच्याशी संबंध ठेवू. आजची परराष्ट्र नीती आपल्याला तशीच चाललेली दिसते. त्याच्यामुळे उशिरा का होईना सावरकर विचार, सावरकर नसले तरी सावरकर विचार आज केंद्रात सत्तेवर आलेले आहेत. सावरकर एक उपयुक्ततावादी होते. म्हणजे आणि हा उपयुक्ततावाद म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की तो हर्बर्ट किंवा स्पेन्सर यांच्याकडनं आलेला आहे, पाश्चिमात्य आलेला आहे. पण सावरकरांचं म्हणणं तसं नाही. जो पाश्चिमात्य उपयुक्तवाद आहे तो व्यक्तिगत आहे, तो व्यक्तिसापेक्ष आहे. सावरकरांचं म्हणणं हा उपयुक्तवाद श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानात तुम्हाला दिसतो की राष्ट्रासाठी जे उपयुक्त आहे ते घ्यावं, आणि ते त्यांनी स्वतः अंमलात आणलं. म्हणजे त्यांनी स्वतःबद्दल असं लिहिलेलं आहे की हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग्विभी तुझं अर्पी येले, तुतेची अर्पिली नवकविता रसाला, लेखाप्रती अनन्य विषय तूच झाला. आणि म्हणून असं म्हणतात की आपल्याकडे साहित्यात किंवा कलाक्षेत्रात 9 रस असतात, तर सावरकरांनी देशभक्तीचा 10वा रस निर्माण केला. आणि हे झाल्यानंतर आता आपण एक अप्रतिम शतजन्म शोधिताना शतार्थी व्यर्थ झालं हे गाणं ऐकलं. मग सावरकरांनी हे विरहगीत का लिहिलं असावं, तर ती नाटकाची जी पूर्ण त्याची जी कल्पना आहे की शस्त्राशिवाय शस्त्रशून्य राष्ट्राचा विनाशच होतो, शस्त्रशक्तीने तुम्ही राष्ट्राचा रक्षण करू शकता, आणि रक्षण झालं तर विकास करू शकता, नाही तर तुम्हाला लुटायला आलेलेच आहेत. मागे 1200 वर्षापासून आपल्याला लोक, 1200 कशाला, अलेक्झांडरच्या काळापासून आपल्याला लुटायला आलेच आहेत. कारण भारतात सोन्याचा दूर निघत होता. जेव्हा जेव्हा आपलं राष्ट्र संरक्षण नीतीत कमजोर झालं तेव्हाच आक्रमणं झालेली आहेत. तर हे करणारे हे तत्वज्ञान त्यांनी मांडलं. आणि मग माझ्या असं विचार करता करता लक्षात आलं माझ्या की हे त्यांनी जे गीत आहे ना,
ह्या गीतामध्ये फक्त तुम्ही प्रीती किंवा सुखसाधता ह्याच्याऐवजी स्वातंत्र्य आणि स्वराज्य साधना शब्द टाका, इतकं चपखल बसतं ते. आता आपण म्हणतो 78 वर्ष झाली आमच्या स्वतंत्र होऊन आम्हाला खूप वाटतात, पण व्यक्तीच्या आयुष्यात 78 वर्ष खूप होतात. पण ही 78 वर्षाच्या आधी आम्ही 1200 वर्षाचा, म्हणजे मी सिद्धच्या पासून काळ जर का मोजला तर 790 पासून आपल्यावर परकीय आक्रमण आणि गुलामगिरीचा काळ, त्यातला एक थोडा आपल्याला एक चांगला दिवस येणारा काळ होता, तो म्हणजे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते मराठा साम्राज्य देशाच्या तेव्हाचा म्हणजे अटकेपर्यंतचा जो देश होता त्याच्या 66% भागात पोचलं होतं. पण ते सगळा कालावधी 100-125 वर्ष तो मिटला तो, आणि मग परत ब्रिटिशांचं आपल्यावर हे आलं. आणि मी काय सांगतोय तर सावरकरांचे तुम्हाला विचार जर ऐकून घ्यायचे असतील तर ते नुसतं ऐकू नका, त्याच्यावर तुम्ही काहीतरी प्रत्येकाने त्याच्यावर काहीतरी अंमल करण्यासारखी गोष्टी असतात त्या. आणि याला कारण हे आहे की आपण 1921 सालची जनगणना बघितली, भारतात 22% मुसलमान होते. 51 सालच्या जनगणनेत भारताचं विभाजन झालं, भारतात 8% मुसलमान उरले. आणि आज 2021च्या जनगणनेनुसार ते पुन्हा 22%च्या वर गेलेत. आणि अनधिकृत बांगलादेशी आले ते किती तर वेगळेच आहे. आता हे सांगायची परिस्थिती म्हणजे पुन्हा 100 वर्षांनी कालचक्र फिरून तिथेच आलेलं आहे. आणि ह्या 23 साली सावरकरांनी हे जो खिलाफत चळवळ होती आणि त्याच्यात पहिल्यांदा मुस्लिमांनी त्यांच्या मनात हे झालं की आम्ही राज्य करावं, आणि ते उघड उघड सांगायला लागले की आम्ही राज्यकर्तेच आहोत, हिंदू हे गुलामच आहेत. तेव्हा सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. छोटंसं पुस्तक आहे ते, पण त्याला ग्रंथाच्या ग्रंथातले विचार भाऊ आहेत. आणि त्याचा दुर्दैवाने सावरकर ब्रिटिशांच्या 37 पर्यंत, आधी 24 पर्यंत तुरुंगात आणि त्याच्यानंतर 24 साली सुटका झाल्यानंतर रत्नागिरीला माणसांना जाता येत पण नव्हतं. आजही कठीणच आहे रत्नागिरीला पोहोचणं. पण अशा ठिकाणी ठेवल्यामुळे सावरकरांना तो विचार पसरवता आला नाही. आणि उलट गांधी, नेहरू हे आपले विचार पसरवायला पूर्ण देशभर मोकळे होते. मला वाटतं लंडन टाइम्सनी स्वतःच म्हटलं, गांधींना जेव्हा अटक झाली मधल्या काळात 37 नंतर, तेव्हा त्यांनी लिहिलं की भाई युअर अरेस्टिंग गांधी, गांधी इज द बेस्ट पोलिसमॅन फॉर अस इन इंडिया. गांधी हे आपल्याकरता पोलिसांचं सगळ्यात उत्तम काम करणारे लोक आहेत. तर ते विचार पसरत गेले आणि म्हणूनच ती जी फाळणी झाली त्यावेळेला 22% मुसलमान होते 21 साली, ते 47ला म्हणजे बघा किती अल्प काळात 35% झाले. ही कितीही तुम्ही लग्न करा, किती मुलं पैदा करा, ही नैसर्गिक वाट नाही. तर अफगाणिस्तान आणि या सगळ्या प्रांतातनं म्हणजे हैदराबादला तिकडलंच सगळे याच्या निजामाच्या सैन्यात तिकडलंच माणसं आली होती. ही सगळी आणून लोकसंख्या वाढलेली आहे. आणि आज आपल्याला जे दिसतंय ते चित्र असं आहे की म्हणजे 35 पर्यंत गेलं की एक याचं काय म्हणतात थंबरूल आहे की मुसलमान जेव्हा तो 3-4% असतो ना तेव्हा तो अगदी नम्रपणाने वागतो. त्याच्यानंतर एक 7-8% झालं की त्याच्या त्या मागण्या चालू होतात. 10-12% वर गेलं की आक्रमक व्हायला लागतो. 20% आता तुम्ही बघा महाराष्ट्रात तर म्हणजे औरंगजेबाचं इतकं मोठं ते खडगं आहे ते, त्याला आम्ही गाडला, हा आमचा पराक्रमाचा इतिहास आहे. त्याच्याची तिथे कबर बनवून तिथे आज तिथे नमाज पडला जातो. आणि ही करायची यांची हिंमत होते. औरंगजेबाचा ते करता टिपू सुलतानाचं मालेगावला जे झालं ते काय मुंबईमध्ये पराजित जर तुम्ही त्यात हे करा, मुंबईमध्ये सांताक्रूज आणि ह्याच्यामध्ये 2 रस्ते आहेत टिपू सुलतानच्या नावाचे, ते मुस्लिम भागात आहेत त्याच्यामुळे आपल्याला माहीत नसतं. पण हिंमत कशी होते ही, कारण ते 20% झाली की त्याची हिंमत वाढते आणि 30%च्या वर गेले की ते उघड दंगली करतात. जे तुम्ही बंगालमध्ये बघा, बंगालमध्ये अजूनही 66-65% हिंदू आहेत. केरळमध्ये आज साधारण 60-65% अजून आहेत हिंदू. पण या 2 राज्यांमध्ये कारण 30% मुसलमान झाले की ते तुमच्या कत्तली करणारच, हे लिहून घ्या. कारण इस्लाममध्ये, आणि मी स्पष्ट बोलतो की इस्लाममध्ये राष्ट्रभक्ती ही संकल्पनाच नाही आहे. त्यामुळे कोणी मुसलमान म्हणत असेल मी राष्ट्रभक्त आहे तर तो एक तर खोटं बोलतोय, आणि तो जर खरं बोलत असेल तर इतर मुसलमान त्याला जिवंत ठेवणार नाही. कारण इस्लामच्या आज्ञेनुसार उम्मा ही संकल्पना आहे. जिथे कुठे जगात मुसलमान आहेत, मुस्लिम बंधुभाव उम्मा म्हणजे, आणि त्यांनी लिहिलेलं आहे की मुसलमानांनी आपल्या बंधूंकरता आपले जे नातेवाईक असतील की जे काफिर आहेत त्यांची हत्या करावी, कुराणमध्ये स्पष्ट शिकवलं आहे. आणि त्याच्यामुळे इथल्या मुसलमानाला बांगलादेशी जवळचा ऑटो लपून ठेवणारा तोच असतो. मला नाही कळत नाही की हे बांगलादेशी येतात आणि खेडोपाडी जातात कुठे. माझी शाळा आहे मुरबाडमध्ये, त्याच्या बाजूला एक गाव आहे धसई म्हणून, तर ते त्या धसईच्या बाहेर मला नवीन काही माणसं दिसली तर म्हटलं हे आले कसे इकडनं, तर ती तिथे एक मशीद आहे, त्या मशिदीतून ते राहतात आणि त्या मशिदी दूर असतात शहरापासून. तर तुम्हाला कळत पडले की तिथे कोणी राहत आहे म्हणून. हे बांगलादेशी आज जवळपास 1 कोटी संख्या महाराष्ट्रात झालेली आहे. मुंबईमध्ये 8-9 लाखाच्या वर ते पार केलेले आहेत. आणि एवढी मोठी संख्या, आणि हे सगळे रस्त्यात आज
व्यापार करणार आहेत. आणि ह्या व्यापाराची संकल्पना अशी आहे की 47 एक लक्षात ठेवा, 47ला फाळणी झाली तेव्हा इथला मुसलमान गरीब होता, त्याच्याकडे पैसे नव्हते. आज त्यांनी व्यापारावर पूर्ण नियंत्रण आणलेलं आहे. रिटेल व्यापार ज्याला म्हणतात, किरकोळ बाजार, तर तो आज मुंबईत बघा तुम्ही, रस्त्यावरचा पूर्ण व्यापार त्यांच्याकडे. आणि आम्ही 2 पैसे स्वस्त मिळतं म्हणून आम्ही त्यांच्याकडनंच घेणार. पण लक्षात ठेवा, किरकोळ बाजारात म्हणजे आता उत्पादक हिंदू असतो, त्याचा जो होलसेलर जो म्हणतो तो हिंदू असतो, उपभोक्ता हिंदू असतो. मग ह्या चेनमध्ये हे मध्ये किरकोळ व्यापारी घुसत त्यांचे साधारण 20% मार्जिन कमवतात. आणि या 20% मार्जिनपैकी ते टॅक्स भरत नाहीत आणि ते जकात मात्र मशिदीला ते अगदी प्रामाणिकपणे देतात. त्याच्यातनं आपल्या पैशातला जो फायदा होतो त्यातनं मशिदीकडे एक मोठा भाग जातो. आणि मशिदीतनं एक तर नवीन मशिदी उभा करणं, त्याच्यात त्या आतंकवाद्यांना किंवा घुसखोरांना शरण देणाऱ्या, आणि दुसरा भाग म्हणजे जिथे कुठे संधी मिळेल तिकडे ते अर्थपुरवठा करतात की तुम्ही इथे जाऊन दुकान उघडा, आजूबाजूचे हिंदू दुकानदार आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही 10% कमी विका, तुमचं जे नुकसान होईल ते आम्ही भरून देऊ. आणि त्यांना अगदी सांगतात की हा आपला नवीन आहे, ह्याला तुम्ही 6 महिने पैसे मागायचे, त्याची मशीद जबाबदारी घेईल. तो मुसलमान आणि आपण हिंदू ग्राहक तो स्वस्त देतो म्हणून त्याच्याकडे जातो आणि आपले 4 हिंदूंचे व्यवसाय बुडवतो. आणि ते व्यवसाय बुडले, ह्या प्रॉपर्टी जिहाद पडाला याच्यामध्ये की त्याचा तो धंदा बुडला की त्या ठिकाणी नवीन कोणी धंदा टाकायला मागत नाही, कारण त्याचं म्हणणं अपशकुनी जागा आहे. त्या जागेची किंमत जर 1 कोटी असेल तर ते 50 लाखातच विकत घेतात. 50 ते 60. कुर्ल्यात काय चाललंय ते बघा, कुर्ल्यात दिवासी संकुलांमध्ये 50% दर कमी झालेले, ती 50 लाखात घेतात. म्हणजे तुम्हाला बुडवलं तुमच्याच पैशाने आणि नंतर ते पैसे त्या बुडलेल्या दुकानातही वसूल केले. आणि मग ह्याच्यातनं आता हा नवीन जो असतो तो पण जकात जमा करत जातो. त्याच्यामुळे मशिदीची ही मस्जिद इकॉनॉमी ही वाढत चाललेली आहे. आणि आज जर म्हणजे पुन्हा 2027ची आपण परिस्थिती बघितली, 35%पेक्षा जास्त झालं, कारण बांगलादेशी एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोर आहेत आणि ते नवीन आणतातच आहेत. कारण एकाचा जम बसला की तो दुसऱ्या भावाला बोलवतो, बायका घेऊन येत नाही. इस्लामचं एक तत्व आहे, कुराणातही त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे. मी अगदी जबाबदारीने बोलतो, त्याच्यामुळे माझ्यावर अजून अविनाशी आहे जिथे निवृत्त पोलीस आयुक्त उपायुक्त, तर ते माझ्यावर कोणी केस करू शकत नाही, कारण माझ्या प्रत्येक विधानाला आधार आहे, कुराणाचा आधार आहे. कुराणात त्यांनी 4 बायका करायला अनुमती दिली आहे. आता त्या काळचं जर तुम्ही परिस्थिती बघितली, मला आहे ना 5 मिनिटं, तर त्या काळची जर परिस्थिती बघितली तर तिथे अरबस्थानात मुलींचा जन्म झाला की त्यांना वाळवंटात टाकून द्यायचे मारण्याकरता. मी ही कॉमन परिस्थिती, मुलींची संख्या खूप कमी होती. मग 4 विवाह करायला बायका येणार कुठलं? कुराणनीच त्यांना उपाय दिलेला आहे की शत्रूला मारायचं आणि माले गनिमत म्हणजे शत्रूची मालमत्ता म्हणजे संपत्ती नाही नुसती, त्यांच्या बायका आणि मुलं. म्हणजे ही अत्यंत विकृत कल्पना, ज्याला लोंढेबाजी हा शब्द तुम्ही ऐकला असेल, ही कुराणात आहे. आणि कुराणात मी त्यांना दिलं की सच्चा मुसलमान असेल त्याला हूर मिळतील आणि असे चिरतरुण लहान मुलं पण आम्ही म्हणजे अल्लाह देईल त्यांना. तर ही जी ह्या पद्धतीने पुरुषांच्या कत्तली करायच्या आणि त्या बायकांवर बलात्कार करून जबरदस्ती ठेवून द्यायचं आणि त्यांची जी मुलं होतील की त्यांनी मुस्लिम संख्या वाढत गेली आणि म्हणून मुस्लिम संख्या अत्यंत वेगात वाढत गेलेली आहे. तर हे कुराणी संकल्पना ही डोक्यात ठेवून आज कुठलाही मुसलमान हा म्हणू शकत नाही. म्हणजे अगदी आता ते सौदी अरेबियाच्या एक राजपुत्र होता म्हणून तो जिवंत आहे, त्यांनी सांगितलं की पृथ्वी गोल आहे आणि हे कुराणात चुकीचं लिहिलं आहे. पण हे जर दुसऱ्या कोणी मुसलमानांनी म्हटलं की कुराणात एक वाक्यही चुकीचं आहे तर त्याला तत्काळ मृत्यूदंडाची शिक्षा आहे. त्याच्यामुळे लहानपणापासून तेच डोक्यात घुसवणं आणि हे जे तुम्ही संख्याबळ वाढत जातं, म्हणजे बांगलादेशमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये असं झालं की घरातल्या नोकरांनी विश्वास ठेवलाय आपण की बाबा ज्या नोकराच्या खांद्यावर मुलगी वाढली मोठी झाली म्हणजे तो तिला वडिलांपेक्षाही मोठा असेल, ज्या दिवशी फाळणीच्या दंगली सुरू झाल्या तेव्हा ह्याच नोकरांनी त्या बायकांना पळवलं, त्यांच्यावर बलात्कार केले. हे आपल्याशी होऊ शकतं. त्याच्यामुळे स्पष्टपणे, कारण हा त्यांना धर्माचा आदेश आहे, त्यांना जर स्थलांतर करायचं असेल तर इस्लामिक देशात जायचं नाही असा कुराणाचा आदेश आहे. तुम्ही अशा देशात जा जिथे इस्लाम नाही आहे, इस्लामचा प्रचार करा, तिथे पूर्ण दारुल इस्लाम तयार करा. आपण दारुल हरब आहोत, जिथे इस्लामी शासन नाही ते दारुल हरब, जिथे इस्लामी शासन आहे ते दारुल इस्लाम. हे स्पष्ट आदेश आहेत. आणि हे असताना का बोलायचं नेहमी आम्ही ती लोक ते लोक? तर माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणार 2च गोष्टी सांगणार आहे मी. एक तर स्पष्टपणे मुसलमान शब्द बोलायला शिका आणि तुम्हाला जर वाटत असेल थोडा एक तर कुराण वाचा. म्हणजे मी अगदी सांगेन की गीता वाचली नाही तरी चालेल, कुराण वाचा. कारण कुराणामध्ये आता एक आयात 9वी आयात आहे, ती क्रमानुसार 113वी आहे. कुराणात 114 आयाती आहेत, तर 113वी याच्याकरता 114वी आयात अशी आहे की मक्केवर तुम्हाला जो विजय मिळाला आहे, आता तिथे मक्केच्या ऐवजी त्याचा ते अर्थ जगावर म्हणतात, तो तुम्हाला अल्लाने दिलेला आहे. आणि 113वी आयात अशी आहे की जेव्हा मक्केवर त्यांचं राज्य आलं, मदिना काळात शांततावादी इस्लाम होता,
त्या ज्या शांततावादी ज्या आयाती आहेत ना, त्या मदिना काळात आल्या, त्या याच्या 113व्याच्या आधी आल्यात त्या. तर ती आयात अशी आहे की रमजानचे महिने, त्याला हरामचे महिने म्हणतात, म्हणजे अनेक गोष्टी हराम असतात त्यांना. हराम के महीने खत्म होने के बाद बाहर निकलो और मुशरिकों को जहां मिले उनको मारो, उनका घात लगाते बैठो और ऐसा तब तक करो जब तक वो नमाज कायम ना करे. ही त्यांच्या धर्माची आज्ञा आहे. आणि कुठल्याही मुसलमानाला तुम्ही विचारा, तू तुझा कुराण 100% पाळणार ना, तो हो म्हणेल. आणि तो 100% पाळणार असेल तर हे तुमच्यापासून तो लपवून ठेवेल की आयात ती 9व्या आयातीतलं 5वं कडवं आहे, हे लपवून ठेवेल तो. आणि अशा असंख्य कडवं आहे. मी एकच उदाहरण दिलं. आणि तुम्ही जर हदीस बघितली, हदीस म्हणजे मुहम्मदाचं जीवन, त्याच्यामध्ये तर अक्षरशः म्हणजे ते वाचताना असं म्हणजे तिडी कुठते डोक्यात की अरे काय हे केलंय. तर हा त्यांचे संकल्प, त्यांच्या धर्माची आज्ञा आहे, ते तुम्हाला मारणार आहेत. मग आमच्या धर्माची पण आज्ञा आहे, कृष्णाचा आम्हाला आदेश आहे की आम्ही आमच्या बचावासाठी आम्ही काय करू ते आमचा अधिकार आहे. हे आपल्या कृष्णाने सांगितलंय आणि आपल्या घटनेने पण आपल्याला सांगितलंय. आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही, आपण कधीच केलं नाही, पण आमच्यावर आक्रमण केलं तर आम्ही तुमचे हात तोडून टाकू, ही ताकद आपल्यात पाहिजे. आज मुंबईत तुम्ही म्हटलं तर तुम्ही पण आम्ही काय करणार, सरकार करेल, सरकारवर सगळं सोडून नका. एकटे मोदी साहेब काय करणार आहेत जर जनता त्यांच्या मागे उभी राहिली नाही तर? पहिली गोष्ट, दर निवडणुकीत बाहेर पडा, लोकांना बाहेर काढा. कारण आत्ता आपण तो धक्का घेतलेला आहे आपण की आपले लोक 4 दिवस सुट्टी पाहिली, तिकडे निघून गेले. आणि दादरमध्ये राहुल शेवाळे 50,000 52,000 मतांनी हारले. 1 लाख हिंदूंचं मतदान शिवाजी पार्कमधनं कमी झालं. ते झालं असतं तर पुन्हा निवडून आले असते. पण त्याच वेळेला तो माहीमचा जो मुस्लिम बहुल भाग आहे तिकडनं 97%, 95%, 96% मतदान झालेलं आहे. तर तो तुम्ही पाळा, मतदानाचा अधिकार पाळा, जी निवडणूक येईल. कारण जर एकदा आपण चुकलो, आत्ताची चूक आपण पुन्हा केली, एकदा चुकू नये. राहुल गांधी मूर्ख नाहीये, ते काही बरोबर असेल त्याच्या मागे त्यांना जे सांगतात ते बोलतात, पण ती याच्यामागे योजना आहे की एकदा हा मूर्ख आहे म्हटलं की तुम्ही लक्ष देत नाही, पण तो बोलायचं तेच बोलतो. तो माणूस आला तर हे जे काय काम झालेलं ना इतक्या वर्षाचं ते वाईट व्हायला एक लागणार नाही. दुसरा, मी काय करू शकतो तर मगाशी मी जे सांगितलं बांगलादेशी आणि याच्याबद्दल, आणि त्यांना साथ इकडचेच लोक देतात, तर त्यांच्या विरुद्ध तुमच्या हातात एक मोठं शस्त्र आहे की माझ्या खिशातला पैसा कुठे जाईल हे मी जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे आणि तो हिंदूंकडेच गेला पाहिजे. कारण माझा पैसा मशिदीत जाऊन तिकडनं, आता हेच टाळ्या वाजवणारे हात खिशातला जेव्हा बाहेर जातात ना तेव्हा तुम्ही जरूर ठेवा, माझ्या खिशातला जाणारा पैसा मशिदीत गेला, त्यातनं आतंकवादी तयार झाले, त्याच्यातनं उद्याच्या पिढ्या बर्बाद होणार आहेत. माझा पैसा कुठे जाईल हा माझ्या याच्यावर आहे. मी बहिष्कार टाकायचं आवाहन करत नाहीये, कारण मी टाकू शकत नाही घटनेनुसार, पण मी कोणाकडनं खरेदी करावी. आपण विचारतो ना, अरे बजाजचा पंखा घेऊ का आणखीन कुठला घेऊ, तर तुम्ही सांगता नाही ह्याचा पंखा घ्या, ह्या दुकानात नको. मी तुम्हाला तेच सांगतोय, कुठल्या दुकानात घ्या तर हिंदूंच्या दुकानात घ्या. कारण त्याच्यामध्ये आपल्या देवस्थानांना पुन्हा मुसलमानांचा विळखा पडलेला आहे मोठा. आणि त्याच्यामध्ये पेढे जे आपण देतो तर त्याच्यामध्ये 3/4 गाईची चरबी असते. हे आम्ही बघितलंय, अमरावतीमध्ये हे प्रत्यक्ष बघितलंय. त्या 5-5 पेढ्यांचा तिथे पुड्या बांधून त्या सगळ्या महाराष्ट्रात वितरित होतात. जिकडे जिकडे कत्तली होतात बॉर्डरवर तिकडनं सगळीकडनं, कारण चरबीचा काही दुसरा उपयोग नसतो. मग तुमची श्रद्धा, तर माझं म्हणणं काय आहे की हिंदू व्यापारी हा पेढ्यामध्ये म्हणजे खव्यामध्ये तो मैदा घालेल पण तो गोमांस घालणार नाही. थूक जिहाद, तर त्यांच्यामध्ये असं आहे की ते थुंकलं की त्या वस्तूतलं सैतान निघून जातो. आणि आपल्या देवता सैतान आहेत म्हणून ते फुलांवर थुंकणं, ह्याच्यावर थुंकणं हे सर्रास चालतं. तर म्हणून हिंदूंकडलं ह्याच्याकरता घ्या की तो एक वेळ भेसळ करेल पण तो धार्मिक कीर्तीची भेसळ आमच्याकडे करणार नाही. कारण नुसतं मंदिरं नाही, आपल्या घरामध्ये एक मंदिर असतं ना, त्यामुळे माझ्या घरात येणारी प्रत्येक गोष्ट नुसतं खाण्यापिण्याचीच नाही, प्रत्येक गोष्ट, कारण आपल्याकडे गाडी आली तर आपण ती चावी देवापुढे ठेवतो, देवाकडनं पूजा करून घेतो. पंखा आणला, नवीन काही गोष्टीला देवापुढे ठेवतो. प्रत्येक गोष्ट हिंदूंकडूनच आली पाहिजे, कारण तेच आपलं मोठं महत्वाचं